तुमच्याकडे कमी भांडवल आहे पण स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे तर भाजीपाला विक्रीचा व्यवसाय तुमच्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. पण या व्यवसायासाठी कमाई किती होते, माल कुठून घ्यायचा, ग्राहक कसे वाढवायचे आणि नुकसान कसं टाळायचं, चला तर संपूर्ण माहिती ह्या व्हिडिओमधून तुम्हाला देतो. सुरुवात किती पैशामध्ये करायची. भाजीपाला व्यवसायासाठी सुरुवात तुम्ही तुमच्या बजेटनुसार सुरू करू शकता. छोट्या प्रमाणात सुरू करू शकता. सुरुवातीला मोठे दुकान घेण्याऐवजी हातगाडा, छोटे स्टॉल किंवा योग्य जागेवर छोट्या प्रमाणात सुरू करू शकता. आणि भाजीपाला कुठून घ्यायचा ही मेन गोष्ट आहे. आणि खरं तर भाजीपाला कुठून घ्यायचा, शेतकरी, स्थानिक बाजार, मार्केट किंवा APMC असतेच कुठं पण, त्याच्यामध्ये पण गुंतवणूक करू शकता तुम्ही. एकाच ठिकाणाहून माल घेण्याऐवजी वेगवेगळ्या ठिकाणातून दर महिन्या म्हणजे दर हप्त्याला, महिन्याला जसं तसं आहे. आणि योग्य माल निवडा. टोमॅटो, कांदा, बटाटे, वांगे, मिरची, कोथिंबीर अशा रोजच्या वापराला भाज्यापासून सुरुवात करा. तुमच्या परिसरात कोणत्या भाजीपालांच्या जास्त मागण्या आहेत ते जाणून घ्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, फ्रेश एकदम. भाजीपाला व्यवसायाची क्वालिटी म्हणजेच तुमची ओळख आहे. जुना किंवा खराब माल विकल्याने ग्राहक एकदा येऊन पुन्हा येणारच नाही. म्हणून दररोज माल तपासा आणि खराब झालेला माल वेगळा करा त्याच्यामध्ये. आणि जागा अशी निवडा जिथे लोकांची जास्त ये-जा असेल, तिथे ग्राहक मिळण्याची जास्त शक्यता असते. दुसरं, रहिवासी परिसर, सोसायटीजवळ बाजारपेठ किंवा इतर योग्य ठिकाणाचा विचार करा. आणि मात्र स्थानिक प्रशासनाचे नियम आणि आवश्यक लागणारे कागदपत्रे व्यवसाय सुरू करताना ते पहिले हे करा. आणि ग्राहक कसे वाढवायचे हे पण सांगतो तुम्हाला. ग्राहक कसे वाढवायचे, ग्राहकाशी चांगले बोला, एकदम भारी बोला त्यांच्यासोबत. ताजे स्वच्छ आणि व्यवस्थित मांडून ठेवा. गाडा असेल जे असेल फक्त स्वच्छता ठेवा. दर स्पष्ट ठेवा. आणि वजनामध्ये प्रामाणिकपणा ठेवा. एकदा ग्राहकाचा विश्वास मिळाला की तो पुन्हा तुमच्याकडेच येतो. घरपोच सेवा सुरू करा जर होत असेल तुमच्याकडून. आज अनेक लोक घरपोच भाजीपाला घेणे पसंत करतात. ऑनलाईनच समजा. तुमच्या परिसरात ग्राहकांसाठी व्हॉट्सअपसाठी ऑर्डरवर घरपोच सेवा सुरू करू शकता तुम्ही. त्यामुळे दुकानात न येणारे ग्राहकही तुमच्याशी जोडले जाऊ शकतात. नुकसान कसं टाळायचं, खरं म्हणलं तर नुकसान होईल ना, हे कसं टाळायचं. भाजीपाला हा नाशवंत माल आहे. कधी पण काही पण होऊ शकतं. आणि खूप म्हणून गरजेपेक्षा जास्त माल खरेदी करू नका. आणि जर तुम्हाला नाही का असेच जर बिझनेस ट्रिक जर माझ्याकडून घ्यायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.